तर बघू शकता काही चिटकत नाही ह्याच्यामध्ये. आता बघू हा चिटकतो का. हा आता चिटकला नाही आहे. बघू शकता खालून मस्त क्रिस्पी होतोय. आता खालून क्रिस्पी करणार, वरतून फक्त एकदाच असं उलटून मी करणार. तर आता आम्ही LCD सेंटरला ब्लॅक फ्रायडे चालू आहे. तर बघू काय काय सेलमध्ये आहे. ड्रेस छान, कॉर्ड सेट मस्त आहे. थंडीचाच नाही झाला असेल ते. हा कलर आहे तो कलर. तर इथे ब्लॅक फ्रायडेवर फक्त कपडे आणि बाकीच्या गोष्टींवर चालू आहे. आणि बाकीच्या पण गोष्टींवर खूप ऑफर आहे. आणि विंटर वेअर मस्त आलेलं आहे. तर आता बघतो आणि वरती जातो ट्रेंड्समध्ये. दाखवतो तुम्हाला. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इथे दूध टाकते. स्वयंपाक पण झाला आहे माझा. मस्त फ्लावरची भाजी, चपात्या केल्या. आणि मला ना डोसे आणि इडली खूप खावीशी झाली होती. तर मी रेडीमेडची डोशाचं पीठ आहे, डोसे इडली, तर ते आलेले काय ना आणि काय माहिती. तर गृहिणी असं काहीतरी नाव आहे. स्वीट्समध्ये भेटतं. तर असं पॅकेट घेऊन आली मी. असं पण भेटतं, पण ते मग मला हे दिसलं, दूध आणायला गेली तर मग घेऊन आली मी. 1 किलोचं आहे. तर बघू शकता एवढं. तर मस्त डोसे करणार, ते पण माझ्या नवीन डोसा पॅनमध्ये. तर माझ्याकडे डोसा पॅन आहे, तुम्हाला दाखवतो. आणि माझ्याकडे हे सुद्धा आहे, काय म्हणतात आपलं, एवढे मोठे मोठे भांडे माझी इथे राहतात. माझ्याकडे कास्ट आयरनचा पण डोसा तवा आहे. आणि हा माझा फ्युचराचा डोसा पॅन आहे. नवीनच आहे, फक्त एकदा केले होते, तिथून काही केलंच नाही. आणि खूप मोठा आहे, बघू शकता. त्याच्यावर करणार. बघू कसे. मागच्या वेळेस तर मी एकदा केले, मला पहिल्यांदा तर काही जमले नाही, पण आता बघू ह्यावेळेस जमता की नाही. तर वैभव बोलले की दोन्ही याच्यावर करून बघ. हा एक आहे आणि एक कास्ट आयरनचा. आता दूध गेलं असतं. आणि एक कास्ट आयरनचा आहे, बघू शकता. हा कास्ट आयरनचा डोसा तवा आहे. बघू आता दोन्ही याच्यावर करून बघणार मी. 2 डोसा तवा आहे. कशावर चांगले येतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आधी चहा वगैरे पिऊन घेतो, त्याच्यानंतर डोसे करून तेव्हा सांगेल. आणि इथे ना मम्मीने काल मला हे दिलं होतं, प्रसाद होता हा याचा चंपाषष्ठीचा. तर प्रसाद, जिलेबी, अजून बुंदी प्रसाद दिलेला. आणि मिरच्या, टोमॅटो भरपूर आणले, तुम्हाला दाखवते. इतके गोड टोमॅटो आहे ना आमच्या मळ्यातले. तर बघू शकता इथे पूर्ण भरून ठेवलंय, पूर्ण फ्रीज भरलेलं आहे. ते नाही पूर्ण दाखवत तुम्हाला. आणि याच्यात कास्ट आयरनचं ना, ते मस्त चटणी खोबऱ्याची. छोटा तर काढला. आणि थोडं तेल असं. आता मोबाईल हातात म्हणून मला जमता नाही, तर मी बघितलं असं यायला पाहिजे त्याला दाणे दाणे. आणि आता फुल गॅस करून द्यायचा एकदम. असं गोल फिरवायचं पटापट पटापट. आता पहिला असा बघू शकता. याच्यावर मी मस्त असं काढला आहे मोठा. आता पहिले छोटा काढला तो तुटून गेला, पण छान झालाय. आणि इथे मस्त चटणी केली खोबऱ्याची. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं वगैरे टाकून अशी चटणी केली, फोडणी दिली. आता हा नॉनस्टिक आपलं फ्युचर पॅनवरचा आणि हा आमचा कास्ट आयरनवरचा. बघू कसा येतो. आता इथे तो होतोय. फुल गॅस केला.
हा उत्तप्पा सारखं. वा भारी आलाय. मस्त फिरवता येतं ना त्याच्यावर पण. बघू शकता दोन्ही याच्यावरचे डोसे. तर बघू शकता काही चिटकत नाही त्याच्यामध्ये. आता बघू हा चिटकतो का. हा आता चिटकला नाहीये. बघू शकता खालून मस्त क्रिस्पी होतोय. आता खालून क्रिस्पी करणार, वरतून फक्त एकदाच असं उलटून मी करणार. मग झाला आपला डोसा रेडी. मम्मी काय बोलली, तेल टाकायला पाहिजे. थोडं तेल टाकलं का हे होतं ना, मोकळं होतं ना ते. पण चांगलं झालं, त्याची चव चांगली लागली. पण भारी बा, छान आलं क्रिस्पी. एकदा चांगलं आहे उद्या. थोडं तेल टाका मी म्हणते ना, तेल टाका. कसाच झाला बघू. बघू शकता एकदम पातळ जाळी आलेली त्याला ना. हे पा वाव. आणि हा पण मस्त झालाय, क्रिस्पी होतो हा पण छान. फक्त पहिल्या वेळेस चिटकला. पहिल्यांदा केलं ना याच्या फर्स्ट टाइम. याच्यावर दुसऱ्यांदा केले हे आणि तर दुसरा पण काढलाय. आणि मस्त हा एक पहिला झाला डोसा, सुंदर आला आहे. आणि इथे चटणी. उलटा नाही फिरवायचा कधी, एकाच दिशेने फिरवायचे. तर इथे मस्त डोसे झाले, 2 छान केले. आईंना देऊन येते. आणि इथे एक होतोय आता, आणि तिकडे एक होतोय त्या साईडला. दोन येते ना मी बरोबर आहे. बघू शकता याच्यावर केलं पण काही जमत नाही. बघू शकता कशी होऊन गेलं. उचलता येत नाही, उचलता नाही, चिटकून बसतं त्याला कागद काय माहिती. पण मग क्रिस्पी होतं. बघू शकतो याच्यावर आधी पोळी सारखं पण आपल्या हाताने करता येतं, उलटता येतं. मस्त असे झालेले डोसे. चला आता दुपारी बोलते तुमच्याशी. आणि आमचा नाश्ता, माझ्या नाश्ता जेवण पण होऊन गेला याच्यात. चटणी तर इतकी छान झाली ना. फक्त त्यात पुदिनाची पानं नव्हते, पण मग इतकी भारी झाली आहे. तर मम्मीने दिलेलं नारळ प्रसाद होता, तो नारळ अर्ध त्याचं म्हटलं चला करू पटकन चटणी. आणि मस्त छान झाले. चला तर आता आम्ही LCD सेंटरला, ब्लॅक फ्रायडे चालू आहे. तर बघू काय काय सेलमध्ये आहे, बघू ना आपण बरं. हा इकडे बघू ना आता डिजिटलमध्ये कोण दिसत शकता. इथे डिजिटलला आलेलो आहे आम्ही. आलो होतो पण काहीच ऑफर नाही आहे. आता बघतो दुसरीकडे जाऊन. अरे विंटर वेअर हा पण मस्त ना कलर. ड्रेस छान, कॉर्ड सेट मस्त. थंडीचाच नाही झाला असेल ते. हा कलर आहे तो कलर. हे रिलायन्स जिओ मार्टमध्ये आलो आणि इथे कॅप्रिसीचे बॅग सुद्धा ऑफरमध्ये आहे. पर्स वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील, असे वॉलेट वापरत असेल तुम्ही तर बघू शकता. एकदम डायरेक्ट 50% ऑफ आहे. मस्त छान, ग्रीन कलर छान आहे. आणि अशा पण बॅग आहे अडकवायच्या. मला ना एक घ्यायची होती मेकअप कट होण्यासाठी, बघते आता मी. ही सगळे ब्रँडेड पर्स आहे आणि मला ह्या 2 मेकअपसाठी आवडल्या, तर ह्या 2 घेते. खूप छान आहे, क्वालिटी पण इतकी मस्त आहे. तर ह्या 2 घेते. बाकीचे तर मग मी एवढं मोठमोठे वॉलेट वापरत नाही त्याच्यामुळे. चला अजून बघू. काय सुद्धा 99 रुपयाला किती छान क्वालिटी आहे, बघू शकता.
अशी. आणि चप्पल सुद्धा आहे तिथे 399ला. आणि इथे ना वस्तू आहे मुलांच्या छोट्या छोट्या. कियारा आहे बघ, कियारा इकडे, कियारा नाही ते लेबल आहे ना त्याला. बघू शकता इथे 199ला आहे आपली कुंदांची. गरम झालं इथली. हा थांब आता बाहेर निघू आपण. ऑफर चालू आहे कपड्यांवर डायरेक्ट 60%, 70% लहान मुलांची. आणि विंटर वेअरची बघू शकता अशी कॉर्ड सेट आहे. किती छान आहे विंटर वेअर. पूर्ण पूर्ण कॉर्ड सेट आहे लहान मुलींचे. मस्त एकदम ऑप्शन छान आहे. इथे कॉर्ड सेट आहे 499लाच आहे. बघू शकता मोठ्या मुलींचे पण आहे मस्त. कोणते क्रेयॉन्स हे का? हे नाही नाही हे नाही. हे बघ हे पण क्रेयॉन्स. नाही नाही त्याच्यात नाही आत जायचं. तर इथे ब्लॅक फ्रायडेवर फक्त कपडे आणि बाकीच्या गोष्टींवर चालू आहे. आणि बाकीच्या पण गोष्टींवर खूप ऑफर आहे. आणि विंटर वेअर मस्त आलेलं आहे. तर आता बघतो आणि वरती जातो ट्रेंड्समध्ये. बघू शकता ब्लँकेट 999ला आहे 2500चं पूर्ण. चला बघू शकता ह्या सगळ्या गोष्टींवर ऑफर आहे. काय आलोच इकडे पण थोड्यांसाठी ना पाणी बिस्किट घेतलेलं त्याला आवडतं खूप. ते बघतो अजून आता ट्रेंड्समध्ये आलो आहे. तिथं बघू ब्लॅक फ्रायडेचं काही चालू सेल चांगला असेल तर बघू. अरे मी बघे मला आवडलं तर एखादा ड्रेस बघू काय आहे की नाही. तर ट्रेंड्समध्ये गेलो होतो ब्लॅक फ्रायडेचं पण तिथं काय एवढं म्हणजे नाही आहे. होते एकावर नाही 2 घेतले तर 1 फ्री असंच होतं ऑफर. पण त्याच्यात असं 50% वगैरे असं काही नव्हतं. तर मग गर्दी किती झाली बघू शकता खाली. काय आईस्क्रीम कियारा काही पण नाही मिळणार. विहान आता आईस्क्रीम घेतोय. सॉफ्टी ना चॉकलेट सॉफ्टी. विहान एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम खात आहे कियारा विहान. तर आम्हाला ते मस्त असेल ब्लॅक फ्रायडेचं पण काही नाही. आता बघू जाता आणि क्रोमामध्ये असलं तर तिथे बघू थोडंफार. बाकी मग इथे तर जिओ मार्टमध्ये होतं ब्लॅक फ्रायडेचे कपडे वगैरे. तर कियारासाठी छान मी कुर्ता घेतला आहे मस्त. तो घरी गेला दाखवते तुम्हाला. आणि मला मेकअपसाठी घेतलं थोडंसं म्हणजे पर्स घेतली छोटी बॅग. खूप छान बॅग आहे.
काल ना ब्लॅक फ्रायडे होतं तर आम्ही गेलो होतो. तर मी काय काय आणलं ते थोडं दाखवतेच. आणि काल ब्लॉग संपवता नाही आला म्हणजे घरी आल्यानंतर इतकं उशीर झाला. मग स्वयंपाक जेवण आणि लवकर झोपून गेलो होतो. तर आता मी सकाळी टिफिन करते वैभवसाठी. इथे मस्त डाळ तडका केलेला आहे बघू शकता. मस्त छान डाळ तडका आणि इथे जिरा राईस करते. आणि वांग्याची भाजी केली मस्त छानपैकी सुकी भाजी आणि चपात्या केल्या. तर आता जिरा राईस करून घेते. भात टाकला बासमती राईस मस्त जिरे वगैरे टाकून छान जिरा राईस करून घेते. कारण तो प्लेन राईस एवढा खास लागत नाही आणि डब्यासाठी थंड होऊन जातो. त्याच्यामुळे म्हटलं जिरा राईस करू. आणि ते सगळे तापलेलं आहे. चला ते पटापट जिरा राईस करून घेते. तुम्हाला पण दाखवते नंतर. सुंदर झालंय वातावरण बघू शकता. माझ्या मागे क्लाउड इतकी सुंदर झाली तेव्हा इतकी छान झाले होते. पण ना मला शूट करता नाही आलं पटकन कारण आम्ही दूध घ्यायला गेलो होतो. तर इतकी सुंदर क्लाउड झालेले वा इतके छान दिसतात. आणि हिवाळ्यामध्ये खूपच सुंदर दिसतात. मी मुद्दामून लाईट ऑफ केली म्हणजे ते छान दिसेल तिथलं तुम्हाला. आणि आमच्या टेरेस गार्डन खूपच छान व्ह्यू येतो नेहमी हिवाळ्यामध्ये. संध्याकाळी किंवा सकाळी ह्या साईडने मस्त आपलं सनराईज होतं आणि ह्या साईडने मस्त सनसेट दोन्ही बघायला भेटतं आम्हाला. तर इतकं सुंदर झालेलं आहे ना. आणि तेच तुम्हाला मी ब्लॅक फ्रायडेमधून काय काय आणलं म्हणजे कियारासाठी वगैरे तर ते दाखवते. एवढं काही नव्हतं ब्लॅक फ्रायडे सेल काही चालू नव्हतं एवढा. म्हणजे चालू होता पण मग एवढं याला काहीच ऑफर नव्हते. आणि ज्याला ऑफर होतं ते आवडतच नव्हतं मला. त्याच्यामुळे मग कियारासाठी मला 2-1 वस्तू म्हणजे 2-3 ड्रेस चांगले वाटले तर ते घेतलेले आहे. ते तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. आणि माझ्यासाठी एक पर्स घेतली छोटीशी म्हणजे पर्स म्हणजे पाऊच घेतलेला आहे ज्याच्यात मी सगळं माझं मेकअपचं ठेवू शकते ट्रॅव्हलिंगचं वगैरे. तर दाखवतेच थोड्या वेळाने. आता चहा वगैरे घेते आणि मग बोलते. म्हटलं चला तुमच्यासोबत व्ह्यू शेअर करावं असं. चला तर इथे दूध तापत ठेवलेलं आहे. चहा ठेवायचा आहे. आणि ब्लॅक फ्रायडेमधून ज्या वस्तू आणल्या म्हणजे ड्रेसेस आणलेले आहे. तर अजून उद्या वगैरे जाऊ. अजून 2-3 दिवस आहे ब्लॅक फ्रायडे चालू. तर कियारासाठी मस्त छानपैकी जे माझे टॉप होते ना सय्यारा मूवीमधले तसेच सय्यारा मूवीमधला तिच्यासाठी मी टॉप घेतलेला आहे बघू शकता. मस्त जीन्सवर घालू शकेल ती. आणि असं आहे सॉरी असं आहे ह्या पद्धतीचं आहे बघू शकता. आणि मस्त ग्रीन कलर आहे. मस्त बुट्टा वर्क आहे त्याला बघू शकता. आणि असं याला कट पण आहे इथे. आणि का क्यूट वाटला ना म्हटलं तिला छान दिसेल जीन्सवर तिच्या. तर असं घेतलेलं आहे ट्रॅडिशनल. तर याची किंमत होती 350 रुपये. आणि हा फक्त मिळाला आहे फक्त 120 काहीतरी मिळाला आहे 60% ऑफ. तर हा एक टॉप घेतला ब्लॅक फ्रायडेचं निमित्ताने. त्याच्यावर ऑफर होती. बाकीच्या ड्रेसवर खूप ऑफर होती म्हणजे छोट्या मुलांचे वगैरे तुम्हाला मी दाखवले ना त्याच्यावर ऑफर होत्या. पण तिच्या मापाचे नव्हते आणि मुलांचे तर नव्हते. मुलींच्या याच्यावर जास्त ऑफर होत्या. नंतर हा विंटरमध्ये तिला वापरण्यासाठी छानपैकी ड्रेस घेतलेला आहे. तो पण किती 350-350चा ड्रेस आहे 349. हा पण 120लाच पडला 60% ऑफ. तर असा 120चा ड्रेस. आणि मस्त सुंदर कलर आहे ग्रीन. तर विंटर साठी खूप उपयोगी पडेल तिला. किंवा आता मी तुम्हाला बोललीच आम्हाला जायचंय फिरायला. पण अजून तुम्हाला मी सांगणार एकदम म्हणजे कन्फर्म सांगणार कधी म्हणजे कधी निघणार आहे आणि कुठे निघणार आहे ते सांगणारच आहे लवकर. म्हणून मग तेव्हा पण कामात येतील म्हणून मी ठेवून देणार आहे ते तिला. आणि अजून घ्यायचे त्यांना ड्रेस. फक्त काल गेलो होतो बघायला ब्लॅक फ्रायडेचं. म्हटलं इलेक्ट्रिकवर काय ऑफर असतील काय. पण इलेक्ट्रिकवर काहीच ऑफर नव्हत्या. त्याच्यानंतर मग 2-1 ठिकाणी फिरलो तिथे पण काही ऑफर नव्हत्या. काही ठिकाणी ऑफर होत्या तर मला आवडत नव्हते. मग हे एक ठिकाणी आपल्या जिओ मार्टमध्ये तिथे बाकीच्या गोष्टी आवडल्या. तिथे ऑफर होत्या लहान मुलींच्या त्याच्यावर होत्या. तर ही पण 350ची पॅन्ट आहे. ही पण 120लाच पडलेली आहे. मस्त अशी विंटरमध्ये घालायला छान. आणि कलर पण सुंदर आहे. तर ही एकच मिळाली कारण इतके पटापट जात होत्या. कारण अजून काढले असतील जर तुम्हाला जायचं असेल उद्या वगैरे तर तुम्ही जाऊ शकता. तर असं ब्लॅक फ्रायडेची
120ला ही पण पॅन्ट पडली. त्याच्यानंतर मी पर्स नाही म्हणाल पाऊच घेतलेला आहे. तर हा पाऊच आहे 159 रुपयाचा MRP आहे. तर 79 रुपीजला पडलेला आहे हा, बघू शकता. तर त्याची किंमत तर आहे 79. त्याच्यामध्ये लिपस्टिक वगैरे आणि जाड एकदम क्वालिटी छान आहे त्याची, जाड म्हणून मला चांगलं वाटलं. बाकीचे दुसरे होते ते तर ते ना काही आपण कसं टोचणाऱ्या वस्तू काही असल्या तर ते हे होऊन जाईल, त्याच्यातून निघून जाईल, तर ते थोडंसं पातळ होते म्हणून मग हे जाड घेतलेलं थोडं. तर असं घेतलेलं आहे ब्लॅक फ्रायडेचं मी सगळं. चला आता इथे दूध पण टाकते आणि असं चहा वगैरे घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला.